नमस्कार. मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. फार्मर आयडी कार्ड हे सर्व शेतकऱ्यांसाठी आता अनिवार्य केलं आहे. ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आयडी कार्डमध्ये काही दुरुस्ती करायची राहिली असेल, अगोदर यामध्ये तो ऑप्शन नव्हता, परंतु आता सरकारने यामध्ये एक पर्याय म्हणजेच एक नवीन पर्याय त्याच्यामध्ये लागू केला आहे. अगोदर यामध्ये करेक्शन करण्यासाठी पर्याय नव्हता, परंतु आता ज्या शेतकऱ्यांचं गट क्रमांक चुकला आहे किंवा इतर गावामध्ये जमीन आहे आणि दुसऱ्या पण गावामध्ये जमीन आहे, परंतु त्याची नोंदणी गट क्रमांक आहे तो एका फार्मर आयडीमध्ये ॲड झाला आहे, परंतु दुसऱ्या गटाची जे काही जमीन आहे ते ॲड झाली नाही. असे भरपूर शेतकऱ्यांचे करेक्शन हे करणं बाकी आहे, त्याच्यामध्ये सुधारणा करणं बाकी आहे. अगोदर यामध्ये तसा पर्याय नव्हता, परंतु आता यामध्ये शासनाने एक नवीन पर्याय शोधला आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही फार्मर आयडी कार्डमध्ये काही दुरुस्ती राहिली असेल तर ते कशी करायची याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. कारण आता फार्मर आयडी हे शेतकऱ्यांसाठी प्रत्येक स्कीमसाठी हे अनिवार्य करण्यात आलं आहे. पीक विमा असो किंवा महाडीबीटी पोर्टलवरती कोणतीही स्कीम असो, हर एक शेतकरी स्कीमसाठी प्रत्येक शेतीसाठी आता फार्मर आयडी कार्ड हे बंधनकारक आहे. PM किसान योजनेचा जो काही हप्ता मिळवण्यासाठी आता फार्मर आयडी पण अनिवार्य केला आहे. किंवा शेतावरती काही लोन घ्यायचं असेल, कर्ज घ्यायचं असेल तरीही फार्मर आयडी अनिवार्य केलं आहे. प्रत्येक शेतकऱ्यासाठी आता फार्मर आयडी कार्ड हे असणं गरजेचं आहे. आणि यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचे जे चुका झालेल्या आहेत, कोणी स्वतः मोबाईलवरती फार्मर आयडी कार्ड काढलं आहे, परंतु त्याच्यामध्ये काही ना काही मिस्टेक म्हणजे काही ना काही चूक त्याच्यामध्ये झालेली आहे. आता जे काही करेक्शन राहिलं असेल करायचं, जर आता यामध्ये शासनाने आपल्याला स्वतः आपल्या मोबाईलद्वारे आपण आपल्या मोबाईलमध्ये फक्त आपण 2च गोष्टी करू शकतो. ते म्हणजे आपण आपल्या मोबाईल नंबर चेंज करू शकतो. आपल्या मोबाईलवरती तो पर्याय आपल्याला दिला आहे. आता तो पर्याय ॲग्रीस्टॅकवरती अवेलेबल आहे, म्हणजे उपलब्ध आहे. ईमेल आय डी जर चुकली असेल तर ईमेल आय डी ही दुरुस्त करू शकतो. आणि मोबाईल नंबर जर चुकला असेल तर मोबाईल नंबर पण चेंज करू शकतो, त्याची दुरुस्ती करू शकतो. परंतु ज्या शेतकऱ्यांचे गट चुकले असतील, गट क्रमांक चुकला असेल, जमीन ॲड करायची चुकली असेल किंवा जास्त जमीन ॲड झाली असेल किंवा कमी जमीन ॲड झाली असेल, ॲड्रेसमध्ये काही ना काही चुका झाल्या असतील, ॲड्रेस बरोबर नसेल, तर अशा शेतकऱ्यांसाठी तर फक्त आपण 2च याच्यामध्ये आपण घरबसल्या मोबाईलवरती करू शकतो. फक्त मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी आपण ही चेंज करू शकतो, तेही आपल्या मोबाईलवरून. आणि जर ॲड्रेस चुकला असेल, गट नंबर जास्त असेल, गट नंबर ॲड झाला नसेल, इतरच गावामध्ये जमीन आहे आणि दुसऱ्या पण गावामध्ये जमीन आहे आणि फार्मर आय डीमध्ये एकच जमिनीचं रेकॉर्ड हे झालं असेल, गट ॲड झाला असेल, काही ना काही करेक्शन करायचं असेल तर तुम्हाला तलाठी कार्यालयामध्ये जाऊन तिथं साहेबाशी बोलून त्यांच्या सिस्टममध्ये तलाठी कार्यालयामध्ये जाऊन त्यांच्या सिस्टममध्ये सरकारने ऑप्शन हा दिलेला आहे. तुम्ही तिथे जाऊन त्यांना जे काही करेक्शन करायचं आहे ते सांगू शकता किंवा कृषी सहाय्यकाला भेटून तुम्ही त्यांच्याद्वारेही जे काही ॲड्रेस, गट क्रमांक, जे काही करेक्शन करायचं असेल, जे काही चूक झाली असेल, त्याला सुधारणा करायची असेल तर तुम्ही कृषी सहाय्यकांना भेटून याबद्दल सांगून तिथून तुम्ही दुरुस्ती करू शकता आणि फार्मर आय डी कार्ड हे व्यवस्थितरित्या बनवू शकता. किंवा तलाठी कार्यालयामध्ये जाऊन ही तुम्ही जो काही करेक्शन आहे, जे काही फार्मर आय डीमध्ये काही दुरुस्ती करायची असेल ते तुम्ही करू शकता. तिथेही तुम्हाला काही शुल्क द्यायची गरज नाही आहे. तर लवकरात लवकर ज्या शेतकऱ्यांचे काही फार्मर आय डीमध्ये काही करेक्शन करायचं असेल तर त्यांनी लवकरात लवकर करून घ्या. फार्मर आय डी कार्ड हे सर्व स्कीमसाठी अनिवार्य करण्यात आलेलं आहे. तर लवकरात लवकर याची दुरुस्ती करून घ्या. आणि जर मोबाईल नंबर, ईमेल आय डी चेंज करायचा असेल तर ते तुम्ही तुमच्या मोबाईलमधून स्वतः करू शकता. तो पर्याय आता उपलब्ध आहे ॲग्रीस्टॅकवरती. चॅनल जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर अशी एक छोटीशी माहिती होती
जे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. चॅनलवर जर नवीन आलात तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील. भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.